नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 20 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 21वा अध्याय वाचत आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एकनाथी भागवत आरंभ. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु वैकुंठनाथा. स्वानंद वैकुंठी सदा अवस्था, तुझे ऐश्वर्य स्वभावता नकळे अनंता अव्यया. तुझ्या निजबोधाचा गरुड कर जोडून उभा दृढ, ज्याच्या पाखाचा जडाड उन्मळी सुदृढ भववृक्षा. तुझे स्वानुभवेक चक्र लखलखित तेजाकार, द्वैत दळणी सतेज धार अतिदुर्धर महामारी. कैसा पाचजन्य अगाध निशब्दी उठवी महाशब्द, वेदानुवादे गर्जी शुद्ध तोची प्रसिद्ध शंख तुझा. झळपळीत सर्वदा निज तेजे मिरवे सदा, करी मानाभिमानाचा चेंदा ते तुझी गदा गंभीर. अति मनोहर केवळ देखता उपजती सुख कल्लोळ, परमानंदे मोद बहळ. ते लीळा कमळ झेलिसी जीव शिव समसमानी, जय विजय नावे देऊनी तेची द्वारपाळ होनी. तिची द्वारपाळ दोन्ही आज्ञापुनी स्थापिले, तुझी निजशक्ती साजिरी रमारूपे अतिसुंदरी. अखंड चरणसेवा करी अत्यादरी सादर, तुझे लोकीचे निवासी जान अवघे तुझची समान. तेथ नाही मानापमान देहाभिमान सेना, तेथ काळाचा रिगम नाही कर्माचे न चले काही. जन्म मरणाचे भय नाही ऐशी ठाई तू स्वामी, जेथ काम क्रोधाचा घात क्षुधे तृषेचा प्रांत. निज आनंदे नित्य तृप्त निज भक्त तुझेनी कृपा कटाक्षे, अलक्षण लक्षिता लक्षे. तुझे चरण सेवा पक्षे नित्य निरपेक्षे नांदविसी. साम्यतेचे सिंहासन ऐक्यतेची गादी जाण, त्यावरी तुझे सहजासन परिपूर्ण स्वभावे. तन्मयेचे निजछत्र संतोषाचे आतपत्र, ज्ञान विज्ञान युग्म चामर सहजे निरंतर. ढळताती तेथ चारी वेद तुझे भाट, कीर्ती वर्णिती उद्भट. अठरा मागध अतिश्रेष्ठ वर्णिती चोखट वंशावळी. तेथ साही जना विवाद नाना कुसरी बोलती शब्द. युक्ती प्रयुक्ती देती बाध दाविती विनोद जाणीव. एक भावार्थी तुझ लागुनी स्तुती करीती न बोलुनी. तेने स्तवने संतोषोनी निजासने वैसविसी. ऐसा सद्गुरुवरू महाविष्णू, जो चिद्रूपे समसहिष्णू. जो भ्राजवाने भ्राजिष्णू, जनी जनार्दनू तो एक. जनी जनार्दनूची एकला, तेथ एकपणे एका मिनला. तेने एकपणाचाही ग्रास केला, ऐसा झाला महाबोध. या महाबोधाचे बोधांजन हाते वीण लेववी जनार्दन. तेने सर्वांगी निघाले नयन, देखणे पण सर्वत्र. परी सर्वत्र देखता जन, देखणे दिसे जनार्दन. ऐशी पूर्ण कृपा
पाकृन एकपण सांडविले ऐसा तुष्टोनी भगवंत माझे निहाते श्री भागवत अर्थविले यथार्थ शेखी प्राकृत देशभाषा श्री भागवती संस्कृत उपायस्ताही बहुत काय नेनो आवडले तीथ करवी प्राकृत प्रबोधे म्या करणे कान करणे हे ही विनहिरूनी नेले जनार्दने आता ग्रंथार्थ निरूपणे माझे बोलणे तो बोले तेने बोलोनी निज गौरवा वेद विभाग सद्भावलवा तो एकादशी 20वा उद्धवासी वरवा निरूपिला तेथ भक्त आणि सज्ञान त्यासी पावली वेदार्थ खून कर्मठी देखता दोषगुण संशयी जाण ते पडिले त्या संशयाचे निरसन करावया श्रीकृष्ण 21वा निरूपण गुणदोष लक्षण स्वय सांगे त्या गुणदोषाचा विभाग सांगोनिया विषय त्याग करावा श्रीरंग निरूपण सांड सांगत म्या सांगितले जे विभाग भक्तिज्ञान क्रियायोग हा सांडुनी शुद्ध वेद मार्ग सकाम भोग जीवांचिती क्षणभंगूर देहाचा योग हे विसरोनिया सांग सकाम कर्माची लगबग भव स्वर्ग भोग भोगावया चळतेनी प्राणसंगे देहाते काळग्रासू लागे एथ नाना कर्म संभोगे मूर्ख तद्उद्योगे मानिती सुख भोगिता कामभोग सोहळे नेने आयुष्य ग्रासले गाळे मग जन्म मरण माळे दुःख विम्यागे भोगिती काम्य आणि नित्यकर्म आचरता दिसे सम तरी फळी का पाणी विषम सुगम दुर्गम परिपाकू ते कर्म वैचित्र्य विंदान संकल्पास्तव घडे जाण तेची अर्थीचे निरूपण जाणोनी श्रीकृष्ण सांगत कर्म विचारिता अवघेक परी अधिकारी भिन्न भिन्न देख ते मी सांगेन आवश्यक जेणे सुख दुःख भोगणे घडे मुखाचा व्यापार भोजन तो नाके करू जाता जाण सुख बुडवूनी दारुण दुःखापन स्वयंभोगी पायांचे जे चालणे पडे जे डोई करणे ते मार्गन कंठी देणे परिकष्टने अनिवार तेवी जे कर्म स्वाधिकारे सुखाते ते अत्यदये तेची कर्म अनधिकारे दुःखे दुर्धरे भोगवी गजाचे आभरण गाढवासी नभे भूषण परिभारे आणि मरण तेवी कर्म जान अनधिकारी मेघवर्षे निर्मळ जळ परी जैसे बीज तैसे फळ एका भांगी पिके सबळ एका प्रबळ साळी केळे पाहे पा जैसे दुग्ध जोख न ज्वारी तामुखी कडुईख तेची निरुजा गोड देख पुष्टिदायक सेवनी तेवी सकामी कर्म घडे ते बाधक होय गाडे तेची कर्म निष्कामाकडे मोक्ष सुरवाडे सुखावी स्वाधिकारे स्वकर्म चरण तोची थे मुख्यत्वे गुण अनधिकारी कर्म जाण तोची अवगुण महादोष या रीती गा कर्माचरण उपजवी दोष आणि गुण हेची गुणदोष लक्षण शास्त्रज्ञ जाण बोलती तेची गुणदोष लक्षण शुद्धीचे कारण तेची अर्थीचे विवंचन देव आपण सांगत पंचभूते समान जाण वस्तू सर्वत्र समसमान तेथ गुणदोष प्रमाण परी केले प्रमाण या हेतू न प्रेरिता श्रुती स्मृती अविद्याक विषय प्रवृत्ती अनिवार सकळभूती सहजस्थिती
स्वभावे ऐशी स्वाभाविक विषय स्थिती तिची करावया उपरती नाना गुणदोष बोले श्रुती विषय निवृत्ती लागुनी हे एक शुद्ध एक अशुद्ध पैल शुद्ध शुभ हे विरुद्ध मीची बोलिलो वेदानुवाद विषय बाध छेदावया विषयाची जे निवृत्ती तिची वेदरूपे म्या केली स्तुती निंदिली विषय प्रवृत्ती चिळसी चित्ती उपजावया चालता कर्म प्रवृत्ती हो विषयाची निवृत्ती ऐशी वेदद्वारे केली युक्ती एक तुझ प्रती सांगेन उद्धवा तू निष्पाप स्त्रीशुद्धी या लागे तुझी शुद्ध बुद्धी धर्मादी व्यवहार सिद्धी एक तो विधी सांगेन करिता ही धर्माचरण प्रवृत्ती धर्म तो प्रमाण निवृत्ती धर्म तो अतिशुद्ध जाण हे दोष गुण स्वधर्मी जो व्यवहार विषयासक्ती ते अशुद्ध व्यवहार स्थिती जे परोपकार प्रवृत्ती तो व्यवहार वंदिती सुरनर अदृष्टदाता ईश्वर हे विसरोनी उत्तम नर द्रव्यलोभे निछाचे दारुदार हिंडणे अपवित्र ते यात्रा आळस सांडोनी आपण करू जाता श्रवण कीर्तन का तीर्थयात्रा साधुदर्शन पूजार्थ गमन देवलयी का अनाथ प्रेत संस्कार करिता पुण्य जोडे अपार यदि कोटी यज्ञ फळ संभार ती जेने साचार उपजती जेने पाविजे परपार ती नाव यात्रा पवित्र हा यात्रार्थ संचार गुणदोष विचार वेदोक्त राजा निसपादुका हटेसी वाहवी ब्राह्मणाचे शीशी तो दोष न पवे द्विजासी स्वयंश दोषी होय राजा जेवी आपत्काळ बळे जाण पडता लंघन ते घेऊन निचाचे धान्य वाचविता प्राण दोष नाही तेची निचाचे दान अनापदी घेता जाण जनी महादोष दारुण हेही जाण वेदोक्त जे कर्म धर्म प्रवर्तक शुद्ध मनुपराशरादी प्रसिद्ध तीही गुणदोष विविध शुद्ध बोलिले तेची शुद्ध निरूपण ती श्लोकी नारायण सोये सांगता हे आपण गुणदोष लक्षण विभाग वेदेन नामरूपनी विषमानी समेष्टवी धातु श्रुद्धव कल्पन्ये इतेषा स्वार्थसिद्धये पृथ्वी आप तेज वायू गण ब्रह्मादी स्थावरांत जान भूती पंचभूते समान वस्तू ही आपण समसर्वी नाही नाम रूप गुण कर्म ऐसे जे केवळ सम तेथ माझे निवेदे विषम केले रूप नाम हितार्थ तळी पृथ्वीवरी गगन पाहता दोन्हीही समान तेथ दश दिशा कल्पिल्या जाण देशांतर गमन सिद्धार्थ देवी नाम रूप वर्णाश्रम समाचा ठाई जे विषम हा माझे निवेदे केला नेमे स्वधर्म कर्म सिद्धार्थ येनेची द्वारे सुलक्षण धर्मार्थ काम मोक्ष साधन पुरुषाच्या हिता लागी जाण म्या केले नियमन वेदाज्ञा रूप नाम आश्रम वर्ण वेदू निमित्ताना आपण ते व्यवहारून घडता जाण मोक्ष साधन ते कैचे एव वेदे चालवूनी व्यवहारू तेथेची परमार्थ विचारू दावीला से चमत्कारू सौभाग्य नरू तोची जाणे
अत्यंत करिता कर्मादरू तेने कर्मठची होय नरू तेथ परमार्थ नाही विसाचरू विधी निषेधी स्थोरू पिढीजे केवळ स्वधर्म कर्म सांडिता अंगी आदळे पाषांडता तेनेही मोक्ष नये हाता निज स्वार्था नागवले या लागी स्वधर्म आचरता निज मोक्ष लाभे आईता हे वेदार्थाची योग्यता जाणे तो ज्ञाता सज्ञान हे वेदार्थ निज योग्यता सहसा नये कौनाचे हाता याची लागी गा परमार्थ गुरु तत्वता करावा त्या सद्गुरूची पूर्ण कृपा होय तरी यातुडे वेदगुह्य गुरु कृपेविन जे उपाय ते अपाय साधका या लागी माझा वेद जगद्गुरु दावी आपातता व्यवहारू नेहमी स्वधर्म कर्मादुरू जनाचा उद्धारू करावया ऐसा माझा वेदू हितकारी दाऊनी गुणदोष नानापुरी जन काढी विषया बाहेरी वेदोपकारी जगाचा भक्ता माझी भक्तोत्तम साधू लक्षणी साधू सम या लागी उद्धवासी सत्तम म्हणी पुरुषोत्तम अतिप्रीती उद्धवा येथ भलता नर भलता करील कर्माद्र या लागी वर्णाश्रम विचार नेमिला साचार वेदांनी जेथ करू नये कर्मतंत्र ऐसा देश जो अपवित्र आणि काळादी द्रव्य विचित्र पवित्र सांगेन कोणे एके पृथ्वी तळी मेघन वर्षता जळी पेरिली धान्य सदा निळी वसुधा जिव्हाळी ते म्हणती तेची पाहता पृथ्वीवरी एके भागी गाव उखरी मेघ वर्षता शरधारी अंकुरे नादिरी उखरत्वे देवी देशाची शुद्धी तुझ मी सांगेन यथाविधी येथ कर्मी नो हे कार्यसिद्धी तेथ कर्म स्त्री शुद्धी न करावे कृष्णामृग जेथ नाही ते जान पाप अपवित्र भुई कर्मादरू ती नठाई न करावा काही सर्वथा जेथ ब्राह्मणाची नाही तो देश अपवित्र पाही ब्राह्मण अकर्मी जेठाई भूमी तेही अपवित्र जेथ ब्राह्मणाची अभक्ती शेखो हेळूनी निंदिती तो देशगा कर्माप्रती जाण निश्चिती अपवित्र जे देशी कृष्णमृग सती परिनाही भगवत भक्ती तो देश कर्मप्रती जाण निश्चिती अपवित्र भक्तिहीन देश प्रसिद्ध किकट कलिंग मागध तेथ स्वधर्म नवती शुद्ध जाण अशुद्ध ते देश नाही उपलेप समार्जन ते स्वगृही भूमी अशुद्ध जाण काय जेथ वेद बाह्य असज्जन तेही स्नान अपवित्र जे भूमी केवळ उखर ते जाण सदा अपवित्र आता काळतंत्र पवित्र अपवित्र सांगेन देश काळ द्रव्यपात्र ही सामग्री होय स्वतंत्र तोची काळ अति पवित्र वेदशास्त्र समत ग्रहण कपिला षष्ट्यादी द्वारा तो काळ परम पवित्र खरा का संत सज्जन आलिया घरा काळाचा उभारा अतिपवित्र हो का संपत्ती आलिया हाता का धर्मी उल्हास जेव्हा चित्ता तो पुण्यकाळ तत्वता वेदशास्त्रार्था अनुकूल
पुरुषाची पूर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अपवित्र हा पर्वकाळ मागुता पुरुषासी नाथुडे सर्वथा तेथ श्रद्धेने धर्म करिता पवित्रता क्षय स्वभावे काळाची पवित्रता तुझ मी सांगेन आता जो उपकारी सर्वथा निजस्वार्था साधक ब्रह्ममुहूर्त तत्वता पवित्र जान स्वभावता जो साधकाच्या निजस्वार्था मय वाढविता अनुदिनी काळाची अकर्मकता एक सांगेन मी आता कर्म करू नये स्वभावता निषिद्धता महादोषू जेथ जळ स्थाळादी सर्वथा विहित द्रव्य नये हाता तो काळ अकर्मकता जान तत्वता निश्चित जो काळ सुतके व्यापिला का राष्ट्र उपलब्ध वे जो आला जे काळी देह परतंत्र झाला तो काळ बोलिला अकर्मक